A very good morning to all. On the yesterday's lecture, we studied about underwriting process, which is related to the insurance sector. Here we studied about how the insurance sector requires the post of underwriter and who is liable to uh, identify the potential risk and allow the sum assured for the particular insurance, whether it is life or general. So we are talking about underwriter. On the today's lecture also we going to study the deep concept of the underwriting process in the insurance company. Here you can see that the underwriting is the process of examining, accepting, and rejecting the insurance risk. Whenever any applicant submit the insurance application to you, it is not that much easy की तुम्ही लगेच त्याला अलाउ करून टाकाल की हे घे बाबा इन्शुरन्स कव्हरेज आणि तुला रिस्क चालू, असं नाही. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू ॲनालिसिस और यू हॅव टू एक्झामिन व्हॉट इज द पोटेन्शियल रिस्क, कारण तो कितीची अश्युअर्ड मागतोय आणि तुम्ही कितीपर्यंत देऊ शकता, ह्या सगळ्या रिस्क तुम्ही आयडेंटिफाय करून देन अँड देन ओनली यू शुड provide them the insurance. So here the underwriting process is the examining, accepting or rejecting the insurance risk and classify those selected in order to charge the appropriate premium for each. एक्झामिन करायची, रिस्क आयडेंटिफाय करायची पोटेन्शियल आणि त्याच्यानुसार मग आपण तिथं काय करणार आहोत तर सम ॲश्युअर्ड प्रोव्हाइड करणार आहोत आणि ह्या सम ॲश्युअर्डनुसार त्याचा प्रीमियम हा काय असेल तो डिसाईड होतो. मी मगाशी मागच्याही लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की सम ॲश्युअर्ड सेम आहे म्हणून प्रीमियम सेम असेल असं नाही. इट इज डिपेंड अपॉन युअर एज, इज डिपेंड अपॉन युअर बॅकग्राऊंड, एव्हरीथिंग इज द मॅन्डेटरी ओवर here. So classification of those selected in order to charge the appropriate premium. If your age is high then definitely तुमचं एज जर जास्त असेल तर प्रीमियमसुद्धा जास्त राहणार. तर हे सगळे मुद्दे तिथे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. सो हियर द अंडररायटिंग प्रोसेस इज द एक्झामिनिंग, accepting or rejecting insurance risk and classify those selected in order to charge the appropriate premium for each. The purpose of underwriting is to spread the risk amongst the pool of insured in the manner of equitable for the insured and profitable for the insurance. इस्टिमेट करत असताना अंडररायटर जो काही आहे, जी पोस्ट आहे अंडररायटरची, त्याची मेन लायबिलिटी ही राहते की बाबा रिस्क ॲनालिसिस करायची आणि त्या पद्धतीनं रिस्क ॲनालिसिस करून तुम्हाला काय करायचं आहे तर दोघांसाठी प्रॉफिटेबल असे सम ॲश्युअर्ड द्यायची आहे. नुसतंच तुम्ही इन्शुररच्या बाजूने विचार करून चालणार नाही किंवा इन्शुअरच्या बाबतीत विचार करून चालणार नाही. यू हॅव टू फॉलो ऑल दिस थिंग्स. ओके. द पर्पज ऑफ अंडररायटिंग इज टू स्प्रेड द रिस्क अमंग्स द पूल इन्शुअर्ड इन मॅनर दॅट इट इज इक्विटेबल फॉर इन्शुअर्ड अँड प्रॉफिटेबल फॉर इन्शुरन्स. सो द रिस्क इज गिव्हन the possibility of any adverse derivatives from the desired outcome that is expected or hoped from any occurrence. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे, द रिस्क मीन्स द पॉसिबिलिटी ऑफ एनी ॲडवर्स डेरिवेशन्स फ्रॉम द डिझायर्ड आउटकम ऑफ द एक्सपेक्टेड और होप्ड फ्रॉम एनी ऑक्युरन्स. एनी ऑक्युरन्सशी रिलेटेड जो काही तुमचा रिस्क असेल, पोटेन्शियल रिस्क, ती आयडेंटिफाय करायची आणि त्यानुसार तिथं आपल्याला सप्लाय करायचा आहे. आता बोर्ड ऑफ क्लासिफिकेशन्स जे काही आहे ते इथं सांगितलं आहे की अंडररायटर्स, प्रायमरी अंडररायटर्स आणि टेक्निकल अंडररायटर्स असे दोन प्रकारचे अंडररायटर्स असतात आणि त्यांची प्रोसेस काय असते ती इथं सांगितलेलं आहे. फील्ड कम प्रायमरी अंडररायटर्स आर द एजंट अँड द एजन्सी डेव्हलपमेंट मॅनेजर. They come into the personal contact with the client and they have the excellent opportunity to assess the risk. It is essential that they should help टू द स्क्रीन आउट द बॅड रिस्क. म्हणजे आता एजंट असू दे किंवा तिथला पर्टिक्युलर इन्शुरन्स कंपनीतला डेव्हलपमेंट ऑफिसर असू दे, ते डायरेक्टली कस्टमरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, बरोबर आहे. आणि त्यामुळं दे कॅन इझिली आयडेंटिफाय व्हॉट इज द रिस्क, कारण ऑथॉरिटी जी काही आहे ती प्रत्येक कस्टमरपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून तर त्यांनी एजंट किंवा डेव्हलपमेंट ऑफिसर तिथं आहेत. आणि ह्यांचं मेन काम काय आहे की तुम्ही कस्टमरला ओळखायचं, त्याच्या रिस्क आयडेंटिफाय करायचे आणि त्यानुसार तिथं तुम्हाला काय करायचं आहे तर त्यानुसार तुम्हाला तिथं इन्शुरन्स कव्हरेज द्यायचं आहे. सो दीज आर द प्रायमरी अंडररायटर्स असं आपण म्हणू शकतात, बिकॉज दे हॅव द क्लोज कॉन्टॅक्ट विथ यू कॅन से the customer. So here explanation is given. Agent and the agency development manager, they came to the personal contact with the client and they have the excellent opportunity to assess the risk. It is essential that they should help the स्क्रीन आउट ऑफ द बॅड रिस्क. बॅड रिस्कची स्क्रीन फाइंड आउट करणं हे सुद्धा तिथं महत्त्वाचं
आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टेक्निकल अंडररायटर्स. टेक्निकल अंडररायटर्स इन द सेन्स द पर्सन ॲक्च्युअली कन्क्लुडिंग the contract of insurance, thereby committing the contractual liability and obligations. Means there is the second type is known as the technical, you can say the technical underwriters. This is the person who is actually concluding all these things. म्हणजे बऱ्याच वेळेस होतं कसं लक्षात घ्या की एजंटनं त्याच्या कमिशनसाठी सुद्धा कुठल्या तरी कस्टमरकडून पॉलिसी हे केली असेल, बरोबर आहे, परंतु ॲक्च्युअल ते पुन्हा एकदा ॲसेस करणं त्याची रिस्क, इट इज ऑल्सो द ड्युटी ऑफ समबडी. सो द टेक्निकल अंडररायटर्स आर देअर हू आर you can say they having the post in the particular insurance branch. त्या ब्रांचमध्ये त्यांना तिथं हे असते, काय असू शकते तर पोस्ट असू शकते. तिथं काय सांगितलं बघा, द पर्सन ॲक्च्युअली कन्क्लुडिंग द कॉन्ट्रॅक्ट ऑफ इन्शुरन्स thereby committing the contractual liability and ऑब्लिगेशन्स. त्याला कॉन्ट्रॅक्च्युअल लायबिलिटी आहे, कारण हे आधी एजंट किंवा तिथल्या टेक्निकल ऑफिसरनं जरी चेक केलं असेल तर इट इज द ड्युटी ऑफ दॅट पर्टिक्युलर अंडर रायटर्स टू चेक नेसेसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर policy, or you can say identify the potential risk and provide them the insurance. He is required to be the vigilant while scrutinizing each and every document submitting the insurer. Basic underwriting requirements are aided by. म्हणजे इथं काय सांगितलं बघा, he is the required to be the vigilant which is the scrutinized each and every documents. त्या अंडररायटरनं जे जे तुम्ही सबमिट केलेलं आहे ते व्यवस्थित स्क्रुटिन करायची. स्क्रुटिन इन द सेन्स चेक आउट करायचं की वॉट एव्हर द इन्फॉर्मेशन इज गिवन इज इट करेक्ट ऑर नॉट. You have to first scrutinize the document and submit the insurer. The basis of underwriter requirement are aided by. So these are the two concepts you have to consider. The board of classification of underwriter, एक field cum primary underwriter and second is the technical underwriter. Now what is the underwriters do, म्हणजे मेन त्यांची ड्युटी काय आहे ही पण तुम्हाला तिथं समजून घ्यायची आहे. ज्यामध्ये सांगितलं आहे बघा, द अंडररायटर इज द एम्प्लॉय ऑफ इन्शुरर हू accept the application, decline the application, determine the appropriate provisions. म्हणजे पहिल्यांदा तर आपण काय करणार आहे की जेव्हा तुमच्याकडे ॲप्लिकेशन येतं त्या ॲप्लिकेशनची रिस्क तपासून बघायची आहे. त्याच्यानंतर ते ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करायचं आहे का रिजेक्ट करायचं आहे हे ठरवायचं आहे. अँड लास्ट आहे जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर मात्र त्याचा ॲप्रोप्रिएट प्रीमियम तुम्हाला तिथं डिसाईड करायचं आहे. दॅट 4 ड्युटीज, दिस इज द 4 स्टेप्स विच अंडरटेक बाय द अंडररायटर. सो इथे एक्सप्लेनेशन काय दिलं आहे बघा, द अंडररायटर इज द एम्प्लॉय ऑफ इन्शुरन्स हू हॅव्हिंग द पर्टिक्युलर स्टेप. फर्स्ट स्टेप इज इव्हॅल्युएशन ऑफ अ रिस्क, नेक्स्ट ॲक्सेप्ट द ॲप्लिकेशन, त्याच्या नेक्स्ट डिक्लीन द ॲप्लिकेशन अँड त्याच्या नेक्स्ट डिटरमाइनिंग द ॲप्रोप्रिएट premiums. That these are given here. 4 steps are given here. The decision provide the insurance coverage is not commonly referred as the underwriter decisions. लक्षात घ्या, म्हणजे इथं त्यांनी एक मुद्दा खूप महत्त्वाचा असाही सांगितला आहे, द डिसिजन्स टू प्रोव्हाइड द इन्शुरन्स कव्हरेज इज नॉट इज द कॉमनली रेफर टू ॲज अन द अंडररायटर्स डिसिजन. द नेक्स्ट इज दिस डिसिजन ग्रेटली अफेक्ट ऑन द सक्सेस ऑर द फेल्युअर ऑफ ॲन इन्शुरन्स कंपनी. म्हणजे ही जी काही डिसिजन इज ग्रेटली कशावर ॲक्सेप्ट होती तर सक्सेस अँड फेल्युअर ऑफ द इन्शुरन्स कंपनी. कारण कसं होतं, तुम्ही किती रिस्क ॲसेस केलेली आहे, त्याचा प्रीमियम किती ठरवलेला आहे, बोथ पार्टीचा विचार करणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही हाय प्रीमियम ठेवले तर कस्टमर विल नॉट एंटरटेन यू, दे आर नॉट ॲक्सेप्टिंग युअर पॉलिसी ॲज वेल. अँड ऑन द अदर हँड इफ यू आर गिव्हिंग द लेस प्रीमियम इट इज नॉट अफोर्डेबल टू पर्टिक्युलर इन्शुरन्स कंपनी ॲज वेल. म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला दोन्ही बाजूचा विचार करायचा आहे, हाय प्रीमियमच्या बाबतीतसुद्धा लो प्रीमियमच्या बाबतीतसुद्धा. आणि असा डिसिजन हा कंपनीच्या सक्सेसवर खूप जास्त इम्पॅक्ट करू शकतो. सो इथं त्यांनी त्याबद्दलचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. दिस इज द डिसिजन ग्रेटली अफेक्ट ॲट द सक्सेस ऑफ द फेल्युअर इन्शुरन्स कंपनी. द नेक्स्ट इज व्हाय इज द साऊंड अंडररायटिंग इज इम्पॉर्टंट. का गरजेचं आहे, व्हॉट इज द नीड ऑफ दॅट अंडररायटिंग प्रोसेस इन द इन्शुरन्स कंपनी. तर तो मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. द साऊंड अंडररायटर इज बेनिफिशियल टू द इन्शुरन्स कंपनी अँड इन्शुअर्ड द इन्शुरन्स सेल्स पर्सन. हेल्प द इन्शुरन्स कंपनी रिमेन्स द कॉम्पिटिटिव्ह, फायनान्शियली स्ट्रॉंग अँड इन्शुरन्स प्रॉफिट प्रायमरी डिटरमाइंड बाय द कॉन्ट्रॅक्च्युअल कंट्रोलिंग एक्सपेन्सेस, ॲक्युरेटली द प्राइसिंग प्रोडक्ट, exercising the sound judgment of the underwriting. Next is an insurer must charge the premium amount that correspondent to the risk of each proposed insurance represents. Sound underwriting benefits sales agent because they can use
द इन्शुरन्स साऊंड प्रॅक्टिसेस सेलिंग द पॉईंट ऑफ डेमॉन्स्ट्रेशन द कंपनी फोकस ऑन द फेअरनेस. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आहे की साऊंड अंडररायटिंग म्हणजे काय, तर जे काही डिसिजन्स तुम्ही घेत आहेत इट शुड बी वाईज. ओके, इट शुड बी वाईज, इट बेनिफिशियल फॉर द कस्टमर ॲज वेल ॲज युअर साईड. सो सम पॉईंट्स इज गिवन. वन इज हेल्प द इन्शुरन्स कंपनी टू रिमेन द कॉम्पिटिटिव्ह. Decision should be like that which help you to maintain the competitive position in the market. Next, and the insurance profit is preliminarily determined by controlling the expenses, accurately pricing product, exercising the sound judgment in the underwriting. म्हणजे तुम्ही जे काही अंडररायटिंग करताय त्याचं तुमच्याकडं साऊंड जजमेंट सुद्धा असलं पाहिजे. उगीच बायसनं तुम्ही केलं नाही पाहिजे. जे काही तुम्ही करताय त्याचं तुमच्याकडं साऊंड आपण म्हणूया की जजमेंट असलं पाहिजे की वाय वी चार्जिंग हाय प्रीमियम और वाय वी चार्जिंग लेस प्रीमियम और व्हॉट इज द रिझन बिहाइंड अवर डिसिजन. इट शुड बी वाईज और यू शुड हॅव द प्रॉपर जजमेंट फॉर it. Next, an insurance must charge the premium amount that correspondent to the risk of each proposed insurance representations. Means what, whenever you provide the insurance you should have what is the reason behind the correspondent decisions. And next, the sound underwriting benefits the sales agent because they can use the insurance sound underwriting practices as the selling point, and the demonstrations of the company focus on the fairness to the policy and owner and commitment of the financial strength is given. आता साऊंड अंडररायटिंगचा एक मुद्दा इथं दिलेला आहे. यू कॅन रीड हिअर एज वेल. अंडररायटिंग इज अ कन्सिडरेबली साऊंड इन इच रिस्क इज इव्हॅल्युएट ॲक्युरेटली, classified properly, approved for an appropriate premium amount and denied accurately. Means underwriterना जे काही डिसिजन्स घेतात it should be sound, evaluate accurately, classified properly and approved for the appropriate premium amount. जे काही तुम्ही प्रीमियम ठेवताय ते मात्र ॲप्रोप्रिएट असलं पाहिजे. इट नॉट एक्सप्लॉन्टिव्ह फॉर द कस्टमर. तर हा मुद्दा तिथं त्यांनी दिलेला आहे. ओके, नाव वी आर टॉकिंग अबाउट द नेक्स्ट कन्सेप्ट इज ऑल अबाउट objectives of the underwriting. Objective in the sense the effective underwriting enable the insurance to issue the policy. What are the effective underwriter enable the insurance to issue the policy for it? Equitable policy and owners. The first objective it should be the equitable. कोणालाही एक्सप्लॉन्टेशन वाटलं नाही पाहिजे. इक्विटेबल असावं, पण इक्विटेबल करत असताना सुद्धा यू शुड थिंक अबाउट द बॅकग्राऊंड ऑफ दॅट पर्टिक्युलर कस्टमर. सो सम एक्सप्लेनेशन इज गिवन. द बेसिक कन्सेप्ट अंडरलाइंग द लाईफ इन्शुरन्स पॉलिसी इज द इन्शुरन्स ऑफ द प्रीमियम अमाउंट इज चार्ज फॉर द कवर इज बेस्ड अपॉन the factor affecting on the policy cost. As the underwriter receive each application of insurance, he evaluate the degree of risk presented by the proposed insurance and charged a fair premium to the insured risk. Means here you have to analyze what is the main object in the sense whenever you decide the premium you should follow some principles of the underwriting. When the agent deliver the policy, customer may choose not to accept it if the premium or the coverage is different from what was expected. To be acceptable of the buyer, the policy must satisfy the three basic requirements. 1. The policy must provide benefit that meets the buyer's need. The coverage provided by the policy must be affordable to the buyer. And next, the premium charged for the coverage must be the competitive in the market प्लेस. म्हणजे ह्या तीन गोष्टी ह्या तुम्ही सॅटिस्फाय केल्या पाहिजे किंवा ह्या तीन रिक्वायरमेंट तिथं फॉलो केल्या पाहिजे. त्यातलं एक आहे द पॉलिसी मस्ट प्रोव्हाइड बेनिफिट्स दॅट मीट्स द बायर्स नीड. बायर्स नीड मीट करणं म्हणजे त्याची जी काही बायर्सची जी काही नीड आहे ती तुम्ही फुलफिल केली पाहिजे थ्रू दॅट पॉलिसी. नेक्स्ट, द कव्हरेज प्रोव्हाइड बाय द पॉलिसी मस्ट बी अफोर्डेबल टू द बायर. जो काही बायर आहे, जो कोण प्रीमियम जो कोण पॉलिसी घ्यायला तयार आहे त्याला हे सगळं अफोर्डेबल हवं, हे सुद्धा तुमच्या लक्षात असावं. आणि तिसरं आहे द प्रीमियम चार्ज फॉर द कव्हरेज मस्ट बी कॉम्पिटिटिव्ह इन द मार्केट प्लेस. हे जे काही आहे प्रीमियम चार्ज कव्हरेज हे कॉम्पिटिटिव्ह इन द मार्केट प्लेस असलं पाहिजे. तर दिस टू थिंग्स यू हॅव टू कन्सिडर द बेसिक कन्सेप्ट ऑफ अंडरलाइनिंग द लाईफ इन्शुरन्स प्राइसिंग. Next, when the agent is deliver the policy, the customer may choose not to accept if the premium or the coverage is the different from what is expected. The three things you have to follow. First, again I am repeating, one is to satisfy the customer need. ज्या हेतूनं कस्टमर तुमच्याकडे आले, प्रत्येकाचं ऑब्जेक्ट वेगवेगळं असतं. सो दॅट विथ द हेल्प ऑफ दॅट पॉलिसी यू आर ट्राईंग टू फुलफिलिंग इट, राईट. नेक्स्ट, द कव्हरेज इज प्रोव्हाइड बाय द पॉलिसी मस्ट बी अफोर्डेबल टू द बायर. लक्षात घ्या, जे काही कव्हरेज देत आहे, जे काही प्रीमियम चार्ज करताय, इट शुड बी अफोर्डेबल टू हिम.
and next is the premium charged for the coverage must be competitive in the market प्लेसमध्ये ते मात्र कॉम्पिटिटिव्ह असलं पाहिजे. येते का लक्षात बघा. व्हॉट आर द ऑब्जेक्ट्स हिअर, the some objectives are given. Next, just like insurance it should be charged. इथं दिलाय बघा मुद्दा, profitable to the insurance company, की नुसतं कस्टमरच्या बाजूने विचार करून चालणार नाही, नुसतं इमोशनली सुद्धा तुम्ही डिसिजन घेऊन चालणार नाही, तर यू शुड थिंक अबाउट द कंपनीज प्रॉफिट ॲज वेल. सो सम एक्सप्लेनेशन इज गिवन. जस्ट लाईक द इन्शुअर्ड, it should be the charge in a different amount that is appropriate for the level or the present. The insurance company should be the compensated for the level of a risk they accept each policy. All the insurance company require the sound underwriting to help the assured favorable financial result. Although the underwriters are only indirectly involved establishing the company premium structure, underwriters' decisions are the crucial in the producing the actual mortality results that correspond to the actuary's mortality projection and thus प्रोडक्ट प्रॉफिटेबल बिझनेस. मीन्स इथं एक काय मुद्दा तुमच्या लक्षात असला पाहिजे की जस्ट लाईक द इन्शुअर्ड शुड बी चार्ज द प्रीमियम अमाऊंट इज शुड बी ॲप्रोप्रिएट ॲट दॅट लेवल ऑफ रिस्क. जेवढी काही रिस्क आहे त्याप्रमाणे जो काही प्रीमियम तुम्ही आकारता इट शुड बी ॲप्रोप्रिएट. डोंट टूक द डिसिजन ॲट द इमोशनल लेवल, राईट. नेक्स्ट, ऑल द इन्शुरन्स कंपनी रिक्वायर साऊंड अंडररायटिंग टू हेल्प assure favorable financial results. Next, although the underwriters are only indirectly involved in establishing companies' premium structures, underwriters' decisions are the crucial in the producing the actual mortality result that correspondent to the actuary's mortality projection. So these three objectives, I am again going to revise the three objects. First, we studied about the equitable to the policy owner. Next, deliverable by the agent. Okay, next is the profitable for a insurance sector, the profitable to the insurance company. Okay, आता यामध्ये एक उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे की इन्शुरन्स प्रोडक्ट जे काही आहे, समजा सम ॲश्युअर्ड इज ₹100, द रिस्क प्रीमियम इज द ₹5 अँड द सेविंग प्रीमियम इज द ₹20. म्हणजे जेव्हा आपण रिस्क 100 सम ॲश्युअर्ड समजा 100ची देत असतो, त्यातलं ₹25 आपण त्याच्याकडनं प्रीमियम घेत असतो, तर त्यातले ₹5 इज फॉर द रिस्क अँड 20 इज फॉर द सेविंग प्रीमियम, राईट. अशा पद्धतीचं तुम्हाला तिथं काय करायचं आहे तर बायफर्केशन करायचं आहे. हे मी एंडॉमेंट प्लॅनसाठी सांगते, परंतु टर्म प्लॅनसाठी मात्र ₹5 इज दॅट द रिस्क प्रीमियम. हाही मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा, कारण टर्म प्लॅन हा तुम्हाला माहिती आहे पर्टिक्युलर इयरसाठी आहे, एंडॉमेंट हा वर्ल्ड लाईफमध्ये तिथं येणार आहे. तर दिस इज ऑल अबाउट द अंडररायटर्स ऑब्जेक्टिव्स अँड अपार्ट फ्रॉम दॅट वी स्टडीड अबाउट द अंडररायटिंग इम्पॉर्टन्स. सो आय एम अगेन गोइंग टू गिव्ह यू द सम ब्रीफ पॉईंट रिगार्डिंग इट. अंडररायटिंग इज नथिंग but the examining and accepting or the rejecting the insurance risk, and as per their risk you have to determine the premiums for it. Next is the basic classification. One is the field cum primary underwriters and technical underwriters. Field cum in the nothing but the agents and the technical officers like a development officers of the particular insurance sectors, and the technical underwriters mean the person who is conducting the contract for the insurance thereby. What is the underwriter to do? Underwriter has the 4 steps. One is the evaluation of the risk, second is the accept the application, third is the decline the application, and fourth is determining the appropriate premium. Next, why it is the sound underwriting importance? Why sound writing it गरजेचं काय आहे? For it is affordable for the customer as well as it is beneficial for the company as well. So sound principles जे काही दिलेले आहेत. त्याच्यानंतर मात्र नेक्स्ट आहे what is the objective of the underwriter? The 3 objective is given. One is the equitable to the policy owner, next is the delivered by the agent, and third one is the profitable to the insurance company. These are the basic object of the underwriters. आणि इन्शुरन्स प्रोडक्ट जो काही आहे त्याचा प्रीमियम ठरवत असताना एंडॉमेंटला काय प्रिन्सिपल्स आहेत आणि टिपिकल टर्म प्लॅनला काय प्रोसिजर आहे ती तुम्ही इथं बघू शकता. इथं लक्षात घ्या की रिस्क प्रीमियम आहे. ओके, रिस्क प्रीमियम टिपिकल एंडॉमेंट प्लॅन, रिस्क प्रीमियम हा टिपिकल टर्म प्लॅनसाठी. आता व्हेन वी टॉकिंग अबाउट द एंडॉमेंट प्लॅन, इफ द ₹25 इज द प्रीमियम देन ₹5 इज फॉर द रिस्क प्रीमियम अँड ₹20 इज फॉर द सेविंग प्रीमियम. परंतु जेव्हा आपण टर्म प्लॅनच्या बाबतीत बघतो, टर्म प्लॅन हा काय आहे, माझ्या आधीच्या लेक्चर्समध्ये सुद्धा मी एंडॉमेंट टर्म प्लॅन हे सगळं शिकवलेलं आहे. त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की इट इज जस्ट अ टिपिकल टर्म प्लॅन की ज्याच्यामध्ये मात्र ₹5 हे तुम्हाला रिस्क प्रीमियम म्हणून कन्सिडर करावे लागत असतात. म्हणजे इथं
रिस्क जास्त असते टर्म प्लॅनमध्ये, त्यामुळं आपल्याला तिथं जास्तीत जास्त अमाऊंट ही रिस्क प्रीमियम म्हणूनच कन्सिडर करावी लागते. तर दिस इज ऑल अबाउट यू कॅन से द अंडररायटिंग प्रोसिजर. द नेक्स्ट प्रोसिजर इज रिलेटेड टू द रेटिंग. After underwriting, the rating is to be there and it will be continue on the next lecture. Thank you so much.